नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या खास माणसांची खास चर्चा कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत एक खास पाहुणे आहेत, एक खास व्यक्ती आहे. मला वाटतं गोव्यात या व्यक्तीचा परिचय करून देण्याची गरज नाही. आमच्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई सर. नमस्कार भाई, स्वागत आहे तुमचं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. संदेश प्रभुदेसाई हे गोव्याचे एक नामांकित पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत, रिसर्च जर्नलिस्ट अशी त्यांची नवी ओळख निर्माण झालेली आहे. यापूर्वीही त्यांनी रिसर्च या क्षेत्रात काम केलेलंच आहे, परंतु आजच्या या चर्चेचं खास निमित्त म्हणजे त्यांचं एक नवं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या नवं पुस्तकाचं नाव आहे अजीब गोवास गजब पॉलिटिक्स. गोव्याच्या 60 वर्षाच्या राजकीय वाटचालीचा संपूर्ण सविस्तर संशोधनात्मक आढावा त्यांनी या पुस्तकातून घेतलेला आहे. आपल्याला माहितच आहे की गोवा आपल्या मुक्तीची 60 वर्ष साजरी करत आहे आणि या 60 वर्षाच्या या अनोख्या मुहूर्ताचं औचित्य साधून हे पुस्तक त्यांचं प्रकाशित होत आहे. अशा पद्धतीचं पुस्तक हे उपलब्ध नाही. गोव्याच्या राजकारणावरती आधारित संपूर्ण माहिती देणारं पुस्तक हे आतापर्यंत एकही पुस्तक नव्हतं आणि हे नवं पुस्तक प्रकाशित होत आहे. ह्या पुस्तकाकडे केवळ पुस्तक म्हणून पाहता येणार नाही, एक विश्लेषणात्मक पद्धतीनं संपूर्ण राजकीय प्रवासाचं विश्लेषण या पुस्तकात भाईने केलेलं आहे. आणि त्यामुळे हे पुस्तक राजकीय नेत्यांसाठी, अभ्यासकांसाठी, युवकांसाठी आणि एकूणच प्रत्येक गोमंतकासाठी महत्वाचं ठरणार आहे. आपण आजच्या या चर्चेत या पुस्तकासंबंधी त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. भाई, आपण या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या पुस्तकाची एक ओळख, तोंड ओळख तुम्ही कशी काय करणार? किशोर, पहिली गोष्ट म्हणजे मी एक नाव कॉइन केलेलं आहे जे रिसर्च नाही, ते ऍक्च्युली ते री-सर्च आहे. रिसर्च म्हणजे संशोधन, पण री-सर्च म्हणजे पुनर्शोध. तो मी एका नव्या क्षेत्रात पत्रकारितेच्या पाऊल टाकतोय, ते म्हणजे पुनर्शोध घ्यायचा. कारण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी भलत्याच पद्धतीनं सांगण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे सगळ्या गोष्टींचा, इतिहासाचा पुनर्शोध घेणं हे एक पत्रकार म्हणून मला गरजेचं वाटलं. आणि म्हणून मी डे टू डे जर्नलिझम मधनं आय जस्ट गॉट रिटायर्ड माय सेल्फ अँड देन गेलोय. आता हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक निवडणुकीच्या तोंडावर येते ही गोष्ट आहे आणि त्यासाठी मग थोडी घाई केली. पण गेले 6 महिने हे पुस्तक मी लिहित होतो. पण असं नाही की गोव्यात याच्यावर पुस्तकं नाहीत. जी आपण रेफर करतो त्यातली ही 2 पुस्तकं आहेत. त्यातलं हे एक पुस्तक आहे जे वामन राधाकृष्णनचं मुक्तीनंतरचा गोवा, जे नवप्रभामधनं त्यांनी मालिका चालवली होती, त्याचं पुस्तक फार छान पुस्तक आहे. याच्यामध्ये एक बेस मिळते. आणि आमचे पत्रकार मित्र आहेत सुहास बेळेकर, ज्यांनी गोव्यातील निवडणुका म्हणून हे पुस्तक छापलेलं आहे. मला वाटतं राजभाषा संचालनालयाने बहुतेक छापलेलं असेल, नाही जागर प्रकाशन. तर ही 2 पुस्तकं डेफिनेटली बेस आहे, पण एवढी एकच बेस घेऊन मी पुस्तक लिहिलेलं नाही. या पुस्तकामध्ये थोडा रनडाऊन आहे, पण माझं जे पुस्तक आहे ते पुस्तक मी एका वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. म्हणजे माझं पुस्तक सुरू होतं आजची सगळी परिस्थिती घेऊन, आणि तसं बघितलं तर चॅप्टर वाईज संपतं ओपिनियन पोलवर. म्हणजे 1967, म्हणजे 1967 पर्यंत नाही, 2017 पर्यंत आहे. पण एक गोष्ट मला जाणवली की गोव्यामध्ये आपले पत्रकार आहेत वा बाकीचे राजकीय कार्यकर्ते आहेत वा जनरल व्होटर आहेत. खास म्हणजे हे पुस्तक मी मतदारांसाठी लिहिलंय, ते राजकीय कार्यकर्त्यासाठी वा पत्रकारांसाठी लिहिलेलं नाही. पण त्याचा त्यांना सगळ्यांना फायदा होऊ शकेल अशा पद्धतीनं थोडी पुस्तकाची रचना केलेली आहे. तर ही लोक वा बाहेरनं जे लोक येतात, बरेचसे पत्रकार असतात, बाहेरचे पॉलिटिकल अॅनालिस्ट असतात, सर्वेवाले असतात, हे सगळे गोव्याविषयी एक मिसकन्सेप्शन घेऊन येतात. देर इज अ बिग मिसकन्सेप्शन अबाउट गोवा. सो आय थॉट की पुस्तकातनं मी एक दृष्टिकोन द्यावा. तर हा दृष्टिकोन जो आहे, म्हणजे राजकारणाकडे आपण बघताना फक्त राजकारण म्हणून बघतो. राजकारण हे अर्थकारण असतं, राजकारण हे समाजकारण असतं, राजकारणामध्ये संस्कृती येते, बाकीच्या गोष्टी येतात. तर गोव्याच्या राजकारणाचा आर्थिक दृष्टिकोनातून वा सामाजिक दृष्टिकोनातून वा सांस्कृतिक दृष्टिकोनातून
आजपर्यंत कधीच असं विवेचन झालेलं मी तरी एक पुस्तक वाचलेलं नव्हतं. त्यामुळे मला वाटलं की या गोष्टींचा वेध, राजकारणाचा वेध या दृष्टिकोनातून घ्यावा. अशा प्रकारे हे 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 दृष्टिकोनात्मक असं पुस्तक आहे, जे पुस्तक अजून झालेलं नाही. 3 जानेवारीला त्याचं प्रकाशन होणार आहे. 125वी जयंती आहे सावित्रीबाई फुलेंची. आणि सावित्रीबाई फुले म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. भारतातली केवळ पहिली शिक्षिका नव्हे, तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी एक महान क्रांती केली. त्याच्यामुळे मी आणि तू आज आपण असं बसून बोलू शकतो. आणि आपल्या म्हणजे खास करून महिला वगैरे सगळ्या. तर मला ते जास्त महत्वाचं वाटलं, म्हणून मी 3 जानेवारीला त्याचं प्रकाशन करतो. पुस्तकच अजून हातात आलेलं नाही. ही पुस्तकाची मॅन्युस्क्रिप्ट आहे. मॅन्युस्क्रिप्टची याचीच पानं 274 आहे. आणि त्याशिवाय बघूयात, साधारण 200-300 पानांचं, 250-300 पानाचं पुस्तक होईल असं वाटतं. मला एक सांगा भाई, की हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला नेमकं कधी वाटलं, आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला, कशा पद्धतीचं संशोधन करावं लागलं, किती लोकांना भेटावं लागलं, किती पुस्तकं वाचावी लागली, आणि त्याची सुरुवात आणि त्याचा शेवट हा कसा करावा, म्हणजे ह्या सगळ्या ही नेमकी सगळी प्रक्रिया कशी काय घडून आली? किशोर, खरं सांगू, हे पुस्तक मी तसं लिहायला घेतलं. मी लोहिया पुस्तक लिहित होतो ऍक्च्युली. आणि सडनली माझ्या लक्षात आलं की हे पुस्तक होतं, माझ्या लिस्टमध्ये होतं. पण निवडणुका जवळ येऊ लागल्यात म्हणून साधारण मला वाटतं मी मे जूनच्या दरम्यान असेल, सडनली हे पुस्तक लिहायला सुरुवात केली. पण एक गोष्ट झाली की पुस्तक लिहिताना जो माझा दृष्टिकोन होता तो हळूहळू हळूहळू व्यापक होत गेला. जेवढं मी वाचत गेलो तेवढं पुस्तकाचाही दृष्टिकोन बदलायला लागला. माझा स्वतःचा दृष्टिकोन बदलायला लागला. बऱ्याचशा गोष्टी मला ठाऊक नव्हत्या, त्या गोष्टी मी शिकलो. आणि त्याच्यातनं पुस्तकाचं स्वरूप बदलत गेलं. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ मी इथं रेफरन्सेस दिलेत, ज्याचे रेफरन्सेस मला वाटतं 3 पानं आहेत. जवळजवळ 33 पुस्तकं वाचावी लागली वेगवेगळी. आणि ती फक्त गोव्याची नाही, गोव्याच्या इतिहासावरची नाही, तर भारताच्या इतिहासावरची सुद्धा. डी कोसंबी, दामोदर धर्मानंद कोसंबी वा रोमिला थापर धरून सगळ्या गोष्टी वाचाव्या लागल्या. तर त्याच्याशिवाय 33 पुस्तकांशिवाय रिपोर्ट्स आहेत वेगवेगळे, सरकारचे रिपोर्ट्स, बाकीचे रिपोर्ट्स, हेच रिपोर्ट जवळजवळ 25 रिपोर्ट्स आहेत. त्याशिवाय रिसर्च आर्टिकल्स, खास करून PhDची वा बऱ्याचशा आमच्या गोवा युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापकांनी फार मोठं काम करून ठेवलेलं आहे, जे लोकांना ठाऊक नाही. ही रिसर्च आर्टिकल्सच मी जवळजवळ मला वाटतं 26 रिसर्च आर्टिकल्स मी वाचली. त्याशिवाय वेगवेगळ्या वेबसाईट्स परत 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 एक 10-12 वेबसाईट्स परत 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 रेफर कराव्या लागल्या. त्याशिवाय न्यूजपेपर सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन बसणं, तिथं पोर्तुगीज पेपर धरून, म्हणजे पोर्तुगीज मला काही खास समजत नाही पण मी समजून घेतलं, कारण त्याचं काही आबिदा सारखा पेपर आहे, उ एरल्दो सारखा पेपर आहे, गोमंतक आहे, नवीन टाइम्स आहे, आणि आजच्या द गव्हर्न पर्यंतचे सगळे पेपर, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू वगैरे वेगवेगळ्या पुस्तकांची कात्रणा बित्रणं. आणि त्याशिवाय मी जवळजवळ 14 लोकांशी बोललो या गोष्टींविषयी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना. म्हणजे माझं हे जे पुस्तक आहे ना, ते पुस्तक एका गोष्टीभोवती फिरत आहे, जे मी सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे की गोव्याचं संपूर्ण राजकारण हे आजपासून नाही, 1963 पासून नाही, तर जेव्हा गोवा वा कोकण प्रांताची निर्मिती झाली 12,000 वर्षांपूर्वी, तेव्हापासनं आजपर्यंत एकाच गोष्टीभोवती फिरत आहे, आणि ती म्हणजे जमीन. त्या जमिनीच्या प्रेमात सगळे पडतात, आजही पडतात सगळे. गोव्याचं म्हणजे भारतातला असा एकही सेलिब्रिटी नसेल ज्याचं गोव्यामध्ये घर वा फ्लॅट नसेल. त्यांना जमीन विकत घेतलेली आहे, सगळ्यांनी घेतलेली आहे, अजूनही घेतात. आणि ही परिस्थिती फार पूर्वीपासून, तो खरोखर ही भूमी परशुरामाने निर्माण केली, ही परशुरामापूर्वीही आणखी काही. परशुराम हे मिथक आहे की सत्य आहे, काय हे परशुरामाचं हे? कारण परशुरामानं भूमी तयार केली आणि तेव्हापासून ब्राह्मण इथं राहायला आले आणि ब्राह्मणांनी गोवा आणि कोकण प्रांत वसवला. अशा तऱ्हेने एक संपूर्ण जी आदिवासी लोक जे इथं आले, सुरुवातीला कोळ, मुंडा, म्हणजे मुंडा जातीचे वगैरे सगळे जे लोक होती, हे सगळे लोक जे आले त्यांचा सगळा इतिहासच काढला जातोय की काय, ह्या सगळ्या गोष्टी मला शोधून काढाव्या लागल्या. आणि तेव्हापासून ह्या जमिनी ज्या लोकांच्या होत्या गावकारीमध्ये, कम्युनिटी, इट वॉज अ कम्युनिटी लँड,
हे कम्युनिटी लँड हळूहळू हळू ठराविक लोकांच्या हातात कसं जायला लागलं. गावकारी आणि कोमुनिदाद एकच आहे की काय, की गावकारी वेगळी आहे, कोमुनिदाद वेगळी आहे. या गोष्टींवर मला संशोधन करावं लागलं. तर त्याच्यामध्ये आपण फक्त 16 राजवटी आल्या, हे राजे आले, ते राजे आले, या राजेशाहींचंच आपण फार वर्णन करतो इतिहासामध्ये. पण खरोखर त्या राजेशाही महत्वाच्या होत्या की काय, की कुणीही राजा आला तरी इथं राज्य करणारा एक ठराविक वर्ग होता आणि तोच ठराविक वर्ग सगळ्या राजांचा, सगळ्या संस्थानांचा तोच गुजऱ्या होता, तोच सरदार होता वा तोच मांडलिक होता. अशा प्रकारच्या गोष्टी होता की काय. ह्या सगळ्या गोष्टींचा वेध घेऊन त्याच्यातनं राजकारण कसं बदलत गेलं आणि मग आपण 1963 मध्ये येतो गोव्याच्या मुक्तीनंतर. त्यानंतर झालेलं भाऊंचं राजकारण, त्यानंतर झालेलं राणेंचं राजकारण 10 वर्षाचं, आताचं राजकारण, ह्या सगळ्या गोष्टीचा ही जमीन डोळ्यापुढे ठेवून मी वेध घेण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे. खूपच महत्वाचा विषय तुम्ही हातात घेतलाय तो म्हणजे जमीन. आणि सध्या म्हणजे सुरुवातीपासून ते आतापर्यंत गोव्यात जर सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरला असेल तर जमीन आहे. आता तुम्ही जसं सांगितलं की हा विषय 1963 ते 2021 असा नाहीये, तर प्री लिबरेशन, पोस्ट लिबरेशन गोवा हा कुणीच समजून घेऊ शकला नाही. म्हणजे आताच तुम्ही जसं सांगितलं की गोमंत भूमी ही परशुरामाने तयार केली किंवा निर्मिती केली असं एक मिथक आहे. आणि खुद्द डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी जेव्हा व्हिजन डॉक्युमेंट गोव्यासाठी तयार केला, त्या व्हिजन डॉक्युमेंट वरती परशुरामाचं चित्र आहे आणि परशुरामाच्या बाणावर आधारित त्यांनी गोव्याची संकल्पना मांडलेली आहे. म्हणजे एक सायंटिस्ट असून त्यांनी परशुरामाचा आधार घेऊन तो व्हिजन डॉक्युमेंट तयार केला आहे. अर्थात त्याच्यावरती खूप मोठी चर्चा झाली, त्याच्यावरती खूप मोठे वादही झाले. आपण त्या वादात जाऊ न गेलेलं बरं. आताच तुम्ही जसं सांगितलं की गोवा हा कुणी समजून घेऊ शकत नाही. गोव्याबद्दल खूपच लोकांचे गैरसमज आहेत आणि प्रत्येक गोष्टीबाबत हे गैरसमज उघड पडलेत. म्हणजे 1963 साली जेव्हा पहिली निवडणूक झाली त्यावेळेला पूर्ण म्हणजे देशालाही वाटत होतं आणि गोव्यातल्याही नेत्यांना वाटत होतं की काँग्रेसचं सरकार येणार आहे. परंतु त्यावेळेला केवळ 7 महिन्या अगोदर जो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष स्थापन झाला, त्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं सरकार गोव्यात स्थापन झालं. पंडित नेहरूंनी अजीब है ये गोवा के लोक, आणि तुमच्या पुस्तकाचं नावही अजीब गोवा गजब पॉलिटिक्स. आता हा जो गोव्याचा वेगळेपण आहे, गोवा कुणी व्यवस्थितपणे समजून घेत नाहीये आणि गोव्याचे प्रश्न अजूनही सोडवता येत नाही, कारण एवढा क्लिष्ट अशा पद्धतीचा हा विषय झालेला आहे. तुम्ही आताच उल्लेख केला गावकारी आणि कोमनीदाद या संस्था या पोर्तुगीज येण्यापूर्वी गोव्यात होत्या अशा पद्धतीचं इतिहासात सांगितलं जातं की कोमनीदाद ही जी संस्था आहे ती संपूर्ण देशात गोव्यातच आहे. आणि ऍडव्होकेट आंद्रे पेरेरा म्हणून एक ज्येष्ठ वकील आहेत, जे वकील नेहमीच युक्तिवाद करत असतात की गोव्यात एकही इंच सरकारची जमीन नाहीये, इथे प्रत्येक इंच जमीन ही इकडच्या गावकऱ्यांची आहे. आणि ज्या वेळेला गोवा मुक्त झाला, भारतात गोवा हा भारताचा घटक बनला, त्यावेळीची जी प्रक्रिया झाली ती प्रक्रिया गोव्याचा अभ्यास न केल्यामुळे चुकीची झाली आणि त्या चुकीचा फटका आज आपण 60 वर्षात हा भोगतो आहोत. गावकारी पद्धत आणि जमीन या विषयावरती सविस्तर लेखन तुम्ही या पुस्तकात केलेलं आहे. मला सांगा की सध्याच्या परिस्थितीत 60 वर्षानंतर गोव्यात सगळ्यात मोठा विषय आहे तो गोंयकारपण, आपली आयडेंटिटी, आपलं वेगळेपण. 60 वर्षानंतर आपला पुढचा प्रवास कसा राहणार आहे? केवळ राजकीय नव्हे तर आपल्या अस्तित्वाचं, गोव्याचं वेगळेपण, गोव्याची वेगळी संस्कृती, गोव्याची वेगळी भाषा, ह्या सगळ्या गोष्टी टिकून राहणार आहेत का, की या विकासाच्या नावाखाली किंवा या संपूर्ण ओघात गोवा आणि गोंयकारपण वाहून जाणार? काय वाटतं तुम्हाला नेमकं? पुस्तकात मी हा विषय वेगळ्या पद्धतीनं मांडले. गोंयकारपण वगैरे तर मी तर चळवळीतच आहे इतकी वर्ष. पण तरी सुद्धा गोवा, गोंयकारपण, गोंयकारपण या सगळ्या गजालीकडे हांव पळयतना मातसो वेगळे नदरेन पळयता. म्हणजे आम्ही अजूनपर्यंत गोंयकार आणि भायलो हेच राजकारण करतात. ओके. पूण बारीक जर पळोवपा वचत जाल्यार गावडी, कुळंबी, वेळी हे जर समाज सोडत जाल्यार आम्ही सगळे भायले, आम्ही सगळे घाटी. हे हांव सातत्यान बरयती आयला, हे हांव सातत्यान सांगतय बी आयला.
आणि आज आम्ही म्हणतात टुडे वी से दॅट वी आर नीज गोंयकार्स आणि बाकीचे कोण येतात दे आर आउटसायडर्स. म्हाका अजून याद आसा हांव शाळेंत शिकतना एक धडो आशिल्लो आमकां, ओके, आतले आनी बाहेरचे म्हणून. आणि त्या धड्या भितर तांणी सांगिल्लें पयलीं त्यो ट्रेन्स ज्यो आसताल्यो त्या ट्रेन्सा भितर तुगेले रिजर्वड कंपार्टमेंट्स खूब कमी आसताले आनी मॅक्झिमम कंपार्टमेंट्स वेर ऑलवेज जनरल कंपार्टमेंट्स. सो थंय कंपार्टमेंटा भितर कितें जाता की गाडी जेन्ना येता आनी स्टेशनार रावता तेन्ना खचून भरिल्लो आसता डबो आनी डबो खचून भरतकर मागीर तातूंत भितर भायल्यान जे आसा ते लोक मुठी मारत रावतात दार उगड दार उगड दार उगड म्हणून. तो भितरलो कसोच दार उगडना. लास्ट ट्रेन सुटपाची जाता तेन्ना मागीर ताका काकूट दिसता कोणा तरी बायलां भुरगीं आसता म्हणून तो दार उगडटा आनी दार उगडून तांकां भितर घेता आनी ती दारा कडेन रावतात जी भितर घे म्हणून सांगता ती. आनी ताचो फाटलो मनीस आसता तो भितर वता. ती दारा कडेन रावतात. दुसरी स्टेशन येता. दुसरी स्टेशन येतकर त्या स्टेशनाचेर परत तेंच जाता. भायल्यान लोक मुठी मारत रावतात आनी हो येदो फाटली स्टेशनाचेर मुठी मारपी जो मनीस आसता तो कसोच दार उगडना. ताचे खातीर हांव भितरलो आनी तो भायलो जाता. सो ही मायग्रंटाची जी गजाल आसा ती गजाल गोंया खातीर कशी तरेची आसा ह्या दृश्टींतल्यान हे सगळे म्हणजे आतां परत एक फावट अशेंच न्ही की पयल्याच खेपे गोंयकार भायले असले तरेचो विशय तयार जाला. 1944 हाजेर दंगल जाली वास्को भितर. तर ते सगळे गोंयकार भायलो गोंयकारपण हे सगळ्यो गजाली ह्या सगळ्या गजालीचो डेफिनेटली थंय तातूंत पुस्तकां भितर हें आसा. बट मेन थिंग आय फील इज नॉट गोंयकारपण. जो गोंयांत येता तो गोंयांत एसिमिलेट जाता. तो गोंयांत विरघळून वता अक्षरशः सगळो. आमी सगळे विरघळून गेले आनी आज आमी आमकां गोंयकार गोंयकार म्हणटात. सो दॅट इज नॉट द इश्यू. द इश्यू इज बेसिकली द लँड ऑफ गोवा. द लँड ऑफ गोवा जेन्ना म्हणटात तेन्ना काल पर्यंत जी निसर्ग सौंदर्याचें गोंय आमी म्हणटात ते निसर्ग सौंदर्याच्या गोंया भितर शेती धरून बाकीची सगळी फळफळावळ धरून सगळी जी जमनी आशिल्ल्यो त्यो जमनी आज कन्वर्ट जावपाक लागल्यात आनी ल्हान प्रमाणाक न्ही. आनी हे गोवा बचाव अभियानाच्या आंदोलनाच्या नंतरही चालू आसा. आजूय कशें चालू आसा. आनी आज आमचो टुरिजमाच्या हातूंत भितर परत इल्लिगल टुरिजम कशे तरेन चल्ला तातूंत भितर जमनीचे गैरव्यवहार कशे तरेन चल्ल्यात बाकीच्या सगळ्या गजाली भितर गैरव्यवहार कशे तरेन चल्ल्यात ह्या आज आशिल्ल्या ह्या सरकारान कितले गैरव्यवहार केल्ले आसात. आनी हे गैरव्यवहार फक्त सरकार करना. हे गैरव्यवहार आख्खी असेंब्ली एकमेकांक तेरी बी चूप मेरी बी चूप करून कशें राजकारण चल्लां ह्या सगळ्या गजालींतल्यान हाजेर खूब उजवाड घालपाचो म्हजे पद्दतीन हांवें प्रयत्न केल्लो आसा. ताचे खातीर एविडन्सीस काडल्यात आनी ते एविडन्स घेवन असेंब्ली डिबेट्स घेवन असेंब्लीचे क्वेश्चन्स घेवन सरकाराचीच स्टॅटिस्टिक्स ह्या पुस्तकांतल्यान सरकाराच्या आणि राजकारणाच्या तोंडात हांवें घाला. मला वाटतं काही वर्षापूर्वी प्रोफेसर पराग परब यांचं एक पुस्तक आलं होतं आणि या पुस्तकानं हे पुस्तक खूपच चर्चेत होतं आणि त्याच्यानंतर दुसरं पुस्तक म्हणजे जे आता तुमचं जे प्रकाशित होणार आहे ते दुसरं पुस्तक ठरणार आहे ज्या पुस्तकातनं एक नवा विचार एक नवा दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे. भाई मला एक सांगा की तुमचं हे पुस्तक जे आहे ते इंग्रजी भाषेत येत आहे आणि तुमचं म्हणणं आहे की हे पुस्तक तुम्ही विशेष करून मतदारांसाठी प्रत्येक गोंयकारांसाठी लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित झाल्यानंतर त्या पुस्तकाचं अनुवादन मराठी किंवा कोकणीत करण्याचं काय प्रयोजन आहे का आणि ते कधीपर्यंत हे पुस्तक कोकणी आणि मराठीतनंही प्रकाशित होणार आहे? तशी गरज लागली तर खात्रीनं मी त्याचं अनुवाद वगैरे करण्याचं काम घेईनच. कारण मी आता माझी goanews.com ही वेबसाईट होती फार पूर्वीपासूनची गोव्यातली पहिली न्यूज वेबसाईट. त्याचंच मी आता प्रकाशन केलेलं आहे. पुस्तकं मी स्वतःच प्रकाशित करणार आहे. आणि एकच नाही गोव्याच्या राजकारणावर आणखी पुस्तकं मला प्रकाशित करायची वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या विषयांवर जवळजवळ 7-8 पुस्तकांची यादी मी ऑलरेडी तयार केलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. तर त्याच्यामध्ये जर प्रकाशनाची गरज जर भासली कोकणीतनं वा मराठीतनं करण्याची तर कदाचित मी ती करेनही. This book I thought of writing in English because there is misconception about Goa all across the world. It is just not in Goa, within Goa, it is just not in India, but all over the world. They look at it Goa with lots of misconceptions. People come here from India and from abroad thinking that Christians are a majority in this state. That is because they go only to the coastal state. So such kind of simple things also they don't know.
They don't know about that Goa is divided into coastland, midland, and hinterland. And it has three different characters, three different psyches, three different cultures. Okay, everything changes within this small area. And such kind of area, except the Konkan coast, you don't find anywhere else. Even in the coastal areas, on the eastern side also, you don't find such kind of structure, the geographical structure which we have, which is a unique structure. So because of that, I thought of writing this book in English for the whole world. Now, if this book demands translations, why only Konkani in Marathi? Whoever wants, they can get free to translate it. I have no issues. तुम्ही मगाशी उल्लेख केला बहुजन, जात, धर्म किंवा ज्ञाती हा विषय गोव्यात नेहमीच प्रत्येकाच्या आवडीचा ठरलेला आहे. म्हणजे 1963 सालापासून जेव्हा राजकारणात सुरुवात झाली तेव्हापासून हा बहुजन विरुद्ध उच्चवर्णीय किंवा ज्ञाती, म्हणजे आज तर आम आदमी पार्टीनं उघडपणे भंडारी समाजाचा मुख्यमंत्री असेल अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आज, म्हणजे जो भारतीय जनता पक्ष आपण उच्चवर्णीयांचा पक्ष म्हणून मानत होतो, त्यात तोच भारतीय जनता पक्ष आज बहुजन समाजाचं नेतृत्व पुढे नेताना आपल्याला दिसतंय. काँग्रेस पक्षात दिगंबर कामत जे उच्चवर्णीय आहेत ते आज काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतायत. या सगळ्या पुस्तकाच्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही अभ्यास केलात या सगळ्या गोष्टींचा, त्या सगळ्या अभ्यासात या बहुजन, उच्चवर्णीय आणि जाती व्यवस्थेचं जो पगडा आहे गोव्याच्या राजकारणावरती, त्याच्याबद्दल तुम्हाला काय नेमकं या पुस्तकाच्या लेखनातून आढळून आलं? माझ्या पुस्तकामध्ये एक गजाल असा, दी फर्स्ट चॅप्टर ऑफ माय बुक इज अजीब गोवा. आणि किती असा अजिबी, इट इज जस्ट नॉट वॉट नेहरू सेड, अजीब हे गोवा केलो, नेहरून ते कित्याक म्हणिल्लें, कोणाकडे म्हणिल्लें तें बी सगळें आसा तातूंत भितर. बट ते फक्त अजीब तेवढ्या पुरतं नाही, तर अजीब काय काय आहे. आणि अजीब आहे ते खरोखरच अजीब आहे की राजकारण कसं असावं हे लोकांनी हे पुस्तक वाचून समजून घ्यावं. म्हणजे ते पॉलिटिक्स गजब आहे का? भारतात सगळं राजकारण जातींवर चालतं, धर्मावर चालतं. गोव्यात जातीवर खरोखर राजकारण चालतं? जातीचं राजकारण काय सांगतो इतिहास? गोव्यात खरोखर धार्मिक राजकारण चालतं? काय सांगतो इतिहास? मनोहर पर्रीकरनी सरकार स्थापन केलं ते हिंदुत्वाची घोषणा देऊन केलं की कशा प्रकारे केलं? हिंदुत्वाची घोषणा घेऊन सरकार स्थापन करू शकतो का आपण? केवळ ख्रिश्चन म्हणून आपण सरकार स्थापन करू शकतो का गोव्यात? व राजकारण चालवू शकतो का गोव्यात? ह्या सगळ्या गोष्टींचा ऐतिहासिक दाखले देऊन मी या पुस्तकात हे सगळे केलेलं आहे. दॅट इज वन चॅप्टर विच सेज दॅट कास्ट्स डोंट कास्ट वोट इन गोवा. ओके. आणि आजपर्यंत गोव्याला, म्हणजे गोव्याचं जे राजकारण आहे ते माझ्या दृष्टीनं मी त्याला बहुजन राजकारण म्हणतो. आणि हा बहुजन फॉर्म्युला हा आणला कुणी देशामध्ये आणि तो गोव्यात कसा पोचला? भाऊसाहेब बांदोडकरांचं केवढं मोठं योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि हे उच्च वर्णीय विरुद्ध बहुजन आहे की उच्च वर्गीय विरुद्ध बहुजन आहे? या गोष्टी या पुस्तकात मी मांडलेल्या आहेत. कारण भाऊसाहेबांच्या पहिल्या मंत्रिमंडळात सुद्धा स्वतः भाऊसाहेब, जे जातीनं म्हटलं तर गोमंतक मराठा समाजाचे होते, विसू करमली जे जातीनं सारस्वत ब्राह्मण होते, आणि टोनी फर्नांडिस जे ख्रिश्चन होते, सांग्यावरनं निवडून आले होते. 2 ख्रिश्चन एकामेकाविरुद्ध निवडणूक लढवत होते आणि त्याच्यातनं एक ख्रिश्चन निवडून आला. सांग्यामध्ये ख्रिश्चन आहेत अवघे 10 ते 15%. तर हे सगळे चमत्कार जे आहेत गोव्यामध्ये झालेले आहेत, त्याच्यातनं भाऊनी जे सरकार घडवलं त्याच्यामध्ये एक ब्राह्मण, एक नॉन ब्राह्मण हिंदू आणि एक ख्रिश्चन, हा फॉर्म्युला जो आहे हा बहुजन फॉर्म्युला. त्याच्यामध्ये ब्राह्मणही येतात, त्याच्यामध्ये ख्रिश्चन येतात, सगळे येतात. म्हणजे हे बहुजन म्हणून आपण जे करतो हिंदू बहुजन समाज वगैरे, भाऊनी खरोखर फक्त हिंदू बहुजन समाजाचं राजकारण केलं की काय? या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत. आणि त्याच्यातनं हा बहुजन फॉर्म्युला कधीपर्यंत चालला गोव्यात, आणि कुठपर्यंत चालला, कुणी चालवला, आणि तो डिस्टर्ब झाला की काय? बहुजन समाजाचे नेते आपण मान्य करायला पाहिजे, मनोहर पर्रीकर हे बहुजन समाजाचे नेते होते. दिगंबर कामत हे सुद्धा बहुजन समाजाचे नेते म्हणून त्यांना बघितलं जातं. अशा प्रकारे तर हे
जातीवर न बघता बघत नाही तर मग कोणत्या दृष्टीनं आपण ह्या राजकारणाकडे बघतो आणि गोव्यात कसलं राजकारण चालतं, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये खात्रीनं मी जात धर्म वगैरे या सगळ्या गोष्टी मी फार ओपनली मांडलेल्या आहेत. भाई आणि तुम्ही ज्या पद्धतीनं त्याच्यातनं एकच मिनिट, आणि त्याच्यातनं की मी म्हणेन की मूर्खपणा आहे अरविंद केजरीवालचं. भंडारी सीएम, ख्रिश्चन डेप्युटी सीएम. मी कित्येक लोकांशी बोललो, त्यांची रिॲक्शन एकच होती, हसले, अक्षरशः हसले. काय काय बोलतोय तो माणूस, असं एवढीच रिॲक्शन, बस पुढे आहे. अशा प्रकार. कारण हे राजकारणच तसं, गोव्याचं राजकारणच वेगळ्या प्रकारचं आहे. हे दिल्लीवरनं येतात, वेस्ट बेंगालवरनं येतात आणि काहीतरी एक इम्प्रेशन्स घेऊन येतात नॉर्मल, जे गोव्यात चालत नाही, ते ह्या पुस्तकामध्ये. भाई तुम्ही जसं आता म्हटलं की बहुजन समाजाचा जो काय अर्थ आता लावला जातो आणि भाऊसाहेब बांदोडकरांनी जे बहुजन वाद जो एक राजकारणात आणला, त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही स्वतः ओपिनियन पोल या विषयावरती तुमचं खूप ओपिनियन पोलच्या विषयात तुम्ही त्यावेळेला मला वाटतं स्टुडंट होता, तुम्ही खूप सक्रिय होता त्यावेळेला, ओपिनियन पोलचा तुम्ही अभ्यासही केलेला आहे. त्याच्यानंतर गोवा महाराष्ट्रात मर्जिंगचा विषय झाला, एक सरसकट असा एक हे आहे, एक अशी मानसिकता बनलेली आहे खास करून जे मायनॉरिटी आहेत त्यांची, की भाऊसाहेब बांदोडकर यांच्याकडे एक विलन या पद्धतीनं बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झालेला आहे की भाऊसाहेब बांदोडकर गोवा महाराष्ट्रात विलीन करणार होते आणि गोव्याचं अस्तित्व संपवणार होते. आणि याच्यात भाऊसाहेब बांदोडकरांनी जे फार मोठं महत्वाचं काम करून ठेवलेलं आहे, ज्या पायावरती आज गोवा उभा आहे त्याचा पाया जो आहे तो भाऊसाहेब बांदोडकरांनी रचलेला आहे. परंतु एका त्या ओपिनियन पोल आणि एका त्या मर्जरच्या विषयावरनं भाऊसाहेब बांदोडकरांची प्रतिमा ही विलन म्हणून रंगवली जाते, ही कितपत बरोबर आहे? किशोर, हांव म्हज्या पुस्तका भितर एक गजाल आहा ती सांगता. गजब पॉलिटिक्सा भितरले एक पॉलिटिक्स अशें आसा की 1963 भितर तूं म्हणले तशें 6 म्हयने पयलीं तयार जाल्ली महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि 3 म्हयने पयलीं तयार जाल्ली युनायटेड गोवन्स पार्टी. ह्या दोन्ही पार्टींनी काँग्रेसीचो धुवो करून उडयलो. ओके, आणि तो पार्टी सत्तेर आयली. ताजे नंतर मागीर नेहरू वतकर मागीर नेहरू ठाम आशिल्लो की गोंय आपूण कशेंच विलीन जावपाक दिवपाना महाराष्ट्रा भितर. आणि ताजे नंतर नेहरू वतकर मागीर शास्त्री येतकर परत ते सुरू जालें, सगळ्यांचो दबाव सुरू जालो महाराष्ट्रातल्या लोकांचो की ताजेर मिड टर्म पोल्स घेवया. ते मिड टर्म पोल्सांतल्यान मागीर रेफरंडम घेवपाचे तरेन ताका ओपिनियन पोल नांव दिलें. विधानसभा बरखास्त जाली, कांयच नाशिल्लें, फक्त 2 सिम्बल्स आशिल्ले, गुलाब मर्जरा खातीर आणि 2 पानां ही युनियन टेरिटरी खातीर. आणि त्या हातूंत भितर 16-12 राजकारण चलतालें. 16 MG 12 UG हे 16-12 राजकारण. ते विधानसभा बरखास्त जावन ओपिनियन पोल जालो आणि ही 16-12 अशी जाली. म्हणजे 12 कॉन्स्टिट्युएन्सी ह्यो मर्जरा खातीर आणि 16 कॉन्स्टिट्युएन्सी ह्यो युनियन टेरिटरी खातीर. आणि ताज्या की मुखार जालें ते सगळें तो आढावो घेतला, ताचे खातीर पुस्तक वाचचें पडटलें. पूण हे सगळें जातकर 3 म्हयने भितर म्हणजे भाऊ हरलो, भाऊक विलन केलो, भाऊ हरलो. 3 म्हयने भितर परत इलेक्शन जालें, नवी इलेक्शन, नवी विधानसभा निवडून थंय भाऊक परत निवडून हाडलो लोकांनी. ही अजिबी, कसली हे गजब पॉलिटिक्स. भाऊक मेजॉरिटीन हाडटात पूण भाऊचो महाराष्ट्रवाद नाकारतात. महाराष्ट्रवादाक हे करून भाऊक सारको जाग्यार हाडटात, परत भाऊकूच निवडून हाडटात. आता भितर एकच इन्सिडेंट सांगता, तो आसा ह्या पुस्तका भितर, बट आय वूड लायक टू टेल की 1967 परत इलेक्शन जावन भाऊ मुख्यमंत्री जालो आणि सांगली गेलो. सांगली ताचो सत्कार आशिल्लो. सत्कारा नंतर च्या पिवपाक बशिल्ले कडेन थंय एकट्यान विचारलें की भाऊ, तुम्ही एवढे लोकप्रिय आहात, तरी सुद्धा तुम्ही ओपिनियन पोल हरलात आणि हरल्यावर सुद्धा तुम्ही ओपिनियन पोल नंतर तुम्ही परत निवडून आला आणि परत मुख्यमंत्री झालात. हे कशामुळे झालं? भाऊनी सांगितलं की हे भाऊसाहेब माझ्यामुळे झालं. किती ते भाऊकच लागून परत लोकांनी हे केलंय. आणि ताजे नंतर एक उठाव जाता पार्टी भितर, मोठो उठाव जाता. उठाव जावन नवी पार्टी तयार जाता. नवी पार्टी जावन भाऊची विरुद्ध उभी रावतात. तातूंतलो एक आरोप कितें आसता तर भाऊन महाराष्ट्रवाद सोडून दिलो, हो आरोप आसता भाऊचेर. तर भाऊ कितें करपाचो आशिल्लो, भाऊ ताजे नंतर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी खंय व्हरपाचो आशिल्लो, कितें आशिल्लें ताजें राजकारण, हें सगळें आज पर्यंत लिपून उरलां. एक लक्षांत घे किशोर, बाणावली सारको मतदारसंघ ज्याने
मेजॉरिटी म्हाका दिसता जो जो 80-90% कितें तरी वोट्स काडल्यात ओपिनियन पोला वेळार. कितें जंय भाऊ विलन आशिल्लो थंय 1974 काय 75 भितर जी निवडणूक जाल्ली सरमळकार मर्तकर, सरमळकार हो हिंदू पूण तो बाणावलेच्या मतदारसंघ आमदार जाल्लो 72 इलेक्शनाक आनी ताजे नंतर तो भायर पडलो. तो भायर पडटकर जी बाय इलेक्शन जाली त्या बाय इलेक्शनाक लूथ फेर्रांव MGP आणि विल्फ्रेड डिसोजा UGP. थंय लूथ फेर्रांव इलेक्शन जिखलो. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी बाणावलेच्या लोकांनी निवडून दिली एक मतान. फक्त मागीर तें प्रकरण कोर्टाक गेलें आनी कोर्टाक वतकर मागीर थंय विल्फ्रेड डिसोजाच्या बाजून निकाल लागलो आनी मागीर लूथ फेर्रांव गेलो. बट इतली अटीतटीची जिखपा इतली परिस्थिती महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी तेन्नाची आशिल्ली जाल्यार तो भाऊ खऱ्यांनीच विलन आशिल्लो काय हिरो आशिल्लो लोकांचो? बाणावलेच्या पसून लोकांचो विरोध, साश्टीच्या पसून लोकांचो हिरो आशिल्लो जाल्यार हिरो आशिल्लो जाल्यार कोणाचो हिरो आशिल्लो? म्हाका दिसता ताजे खातीर पुस्तक वाचल्यार कळटलें. भाई माझा एक शेवटचा प्रश्न, जसं तुम्ही आता सांगितलं आणि तुमच्या या माहितीवरनं खरं तर या पुस्तकाची उत्सुकता भरपूर वाढलेली आहे. पूर्वी आपण बघितलं म्हणजे फॉर एक्झाम्पल मांद्रे मतदारसंघात एंथनी डिसोजा हे आमदार बनले होते. आता तुम्ही जसं सांगितलं सरमळकर हे बाणावले मतदारसंघात आमदार बनू शकले. परंतु त्याच्यानंतर जर आपण पुढचा ट्रेंड बघितला तर पुढच्या ट्रेंड मध्ये आपल्याला असं दिसून येतंय की एखादा ख्रिश्चन व्यक्ती, ख्रिश्चन नेता हा हिंदू बहुल मतदारसंघामध्ये सहजपणे निवडून येतो, परंतु एखादा हिंदू नेता हा ख्रिश्चन बहुल मतदारसंघामध्ये निवडून येत नाही. हा कट्टरतावाद किंवा हा जो फरक आपल्याला अलीकडच्या काळात दिसून येतो त्याचं नेमकं काय कारण असू शकतं? तशें पळोवपाक गेल्यार जायना अशेंय बी कांय ना. कुंकळी भितर राजन नाईक निवडून आयिल्लो, ओके, आनी कुंकळी हो मतदारसंघ सदांच ख्रिश्चनाचोच मतदारसंघ म्हणून धरताले. फक्त कितें जाता की ह्याय गजालीचेर ह्या पुस्तकां भितर हांव मुद्दम सांगना इतल्या खातीर की 2 मिनटांक सांगपाची गजाल न्ही ही, सांगप शक्य ना. शक्य आशिल्लें जाल्यार सांगता आशिल्लो. पूण हे तूं जाका कट्टरतावाद म्हणलो कितें, तशे तरेचो कट्टरतावाद ना तो, अजिबात ना तो कट्टरतावाद. आनी जाता कितें की ख्रिश्चन डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युएन्सीज ज्यो आसात त्यो आतां बदलल्यात, ताची डेमोग्राफी बदलल्या. कांय कडेन तर अक्षरशः म्हणजे आतां हांव ताळगांवा भितर रावता. ताळगांव एट वन टायम वॉज ख्रिश्चन डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युएन्सी. राईट फ्रॉम 1989 फर्स्ट इलेक्शन हू वॉज दी MLA? सोमनाथ जुवारकर. He was not even a Hindu. He was also a Saraswat Brahmin. So हिंदू मधल्या सारस्वत ब्राह्मणाक ताळगांवाचो आमदार तू 2-3 टर्म करता कसो तर? कित्या खातीर कशें जातलें हें सगळें? सो हें जें राजकारण आसा हें जायना अशें न्ही. कितें आसता थंयचे सोशल लिडर्स जे असतात त्या एरियेंतले ते कोण असतात ताजेर सगळें अवलंबून असता. तो हिंदू काय ख्रिश्चन ह्या दृश्टींतल्यान मतदार विचार करता काय कितें. हिंदू म्हणून खंयच्याय ख्रिश्चन कॉन्स्टिट्युएन्सी भितर मतदारान ताका फक्त तो हिंदू म्हणून नाकारला काय कितें. जर तो नाकारिल्लो जाल्यार हांव कट्टरतावाद म्हणटा आशिल्लो. अशे तरेचे म्हाका तरी खंयच सापडना. सो अशें न्ही की हिंदूच लिबरल आनी ख्रिश्चन कट्टरतावादी असो तरेचो ना. जाल्यार तो महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी बाणावली सोडून ती MGP निवडून दिनाशिल्लो आनी ताजे मुखाल्ले कांय गजाली आसात त्यो जावपाक पावनाशिल्ल्यो, ज्यो ह्या सगळे राजकारणाचो हो तूं सांगतो सामको महत्वाचो मुद्दो. आनी तो महत्वाचो मुद्दो ताका लागून म्हजें पुस्तक व्हड जालां ते इतलें, कारण तातूंत भितर ह्या सगळ्या गजालीची विवेचन केल्लें आसा. मला वाटतं ज्या पद्धतीनं केवळ या 20-25 मिनिटात तुम्ही या पुस्तकातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा जो संदर्भ सांगितला, तो संदर्भ पाहता हे पुस्तक खूप महत्वाचं ठरणार तर आहेच, परंतु या पुस्तकातून 60 वर्षानंतर गोव्याच्या मतदारांना एकूणच राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सगळ्याच गोष्टींकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन निश्चितपणे मिळणार आहे. आणि हा दृष्टिकोन जर खऱ्या अर्थानं मिळाला तर त्याचं श्रेय हे पुस्तकाला जाणार तर आहेच, परंतु त्याचा फायदा गोव्यालाही भविष्यात निश्चितपणे होणार आहे. गोव्याच्या मतदारांना याचा फायदा होणार आहे. आपल्या काय चुका या इतिहासात झाल्या आणि त्या कशा आपल्याला सुधारायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गोव्याचं एक चांगलं भविष्य आपल्याला घडवायचं आहे त्याची दिशा या पुस्तकानं निश्चितपणे मिळणार अशी अपेक्षा मी करतो. आणि आजच्या या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला, खूप चांगली माहिती तुम्ही दिली. आता 3 जानेवारी रोजी या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर हे पुस्तक प्रत्येक वाचकापर्यंत जाणार आहे.
तो वाचक मग फक्त गोव्यातलाच असणार नाही, जगभरातला वाचक, जो वाचक या गोव्याकडे एका वेगळ्या नजरेनं, गोव्याकडे आकर्षित पद्धतीनं पाहतो, तो प्रत्येक वाचक गोवा समजून घेण्यात त्याला हे पुस्तक खूप फायदेशीर होणार आहे. भाई, खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही अत्यंत वेळ काढून या चर्चेत भाग घेतलात आणि या पुस्तकाची माहिती दिली. एकच मिनिट किशोर, एकच स्मॉल तो समारोप करताना सांगू. येस येस. पुस्तक ऍक्च्युअल छापील स्वरूपात भितर हातान धरपाचेय मेळटले. हे पुस्तक ऑनलायनय मेळटले आणि ताज्या की फुडें नवी पब्लिशिंगा भितरले कांय प्रयोग आसात, तो प्रयोग ह्या पुस्तकाच्या स्वरूपांतल्यान गोंया भितर जाता, म्हणजे पब्लिशिंग आणि डिस्ट्रिब्युशनाच्या हातूंतल्यान. त्या हातूंतल्यान हे पुस्तक ई बुकूय मेळटलो, ई बुकूय डावनलोड करपाक मेळटलो, पूण ताच्याच बरोबर जगभर हे पुस्तक डिलिव्हर जातले ऑनलायन. जे आजपर्यंत जायनाशिल्ले ते जगभर डिलिव्हर जातले विदिन नो टाइम. अशे तरेन ह्या पुस्तकाची एक वेगळी ओळख जातली. खरोखरच म्हणजे खूप खूप उपयुक्त अशा पद्धतीनं तुम्ही हे सांगितलं. आणि आज कसं आहे की प्रत्येकाला पुस्तक घेऊन ते वाचणं हे प्रत्येकाला परवडत नाही. म्हणजे ई पुस्तक तुम्ही अवेलेबल करणार म्हणजे कुठल्याही पद्धतीने हे पुस्तक वाचण्याची सोय वाचकांना मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वाचकापर्यंत तुम्ही जे काही लिखाण केलेलं आहे ते जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोहोचण्यात त्याची मदत होणार आहे. आम्ही पूर्ण गोवा आतुरतेने वाट पाहतो आहे या पुस्तकाची. आणि निश्चितपणे हे पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर त्या पुस्तकाचं रिफ्लेक्शन हे गोव्याच्या समाजात पडणार आहे. हे मी अपेक्षा ठेवतो. आणि खूप खूप धन्यवाद तुमचे गोवन वार्ता लाईव्हच्या या कार्यक्रमात सहभागी झाले.